महाराष्ट्र एटीएसने राज्यभरातील 150हून अधिक ठिकाणी छापे टाकलेत आणि पाकिस्तान स्थित शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्क विरोधात मोठी कारवाई केली आहे। सोशल मीडियावरून संपर्कात आलेल्या 175 संशयितांची चौकशी सुरू असून अनेकांना ताब्यात घेतलं गेलंय। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर यासह अनेक जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाते। दिल्लीतील दहशतवादी कटाच्या तपासातून महाराष्ट्रातील कथित नेटवर्क समोर आल्याची माहिती आहे। या सगळ्या कारवाईचे अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, कस्तुरी, काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये शहजाद भट्टीचे हस्तक पकडण्यात आले होते। ते बॉम्बस्फोटाचा कट रचत होते। त्यानंतर ही सर्व धागेदोरे जे आहे ते महाराष्ट्रापर्यंत आले होते आणि महाराष्ट्रातल्या 57 पथकांनी एकाच वेळी महाराष्ट्रातल्या संभाजीनगर असेल, बीड असेल, जालना असेल, इतर जे मराठवाड्यातले जिल्हे असतील, त्याचबरोबर नाशिक असेल, जळगाव असेल, महाराष्ट्रामध्ये या विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस रेड टाकली आणि जवळपास 175 जे संशयित होते त्या संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर या सर्व संशयितांची ज्या आयडीशी हे सर्व चॅट करत होते, त्याचबरोबर यांचे जे लॅपटॉप असतील, पेनड्राईव्ह असतील, त्याचबरोबर मोबाईल असतील आणि इंटरनेट वापरासंदर्भातल्या ज्या ज्या वस्तू असतील त्या सर्व पोलिसांनी जप्त केल्या होत्या। त्यानंतर कसून चौकशी करण्यात आलेली आहे। काही जणांना चौकशी अंती सोडण्यात देखील आलेलं आहे। मात्र मराठवाड्यात सातत्याने हे अतिरेक्यांशी संपर्कात असलेले संशयित आढळून येत आहे। त्यामुळे कुठेतरी आता मराठवाडा असेल तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने आढळलेले आहे। पुढे नेमकं आता काय होतं आणि हे कुठपर्यंत होतं, यांचा उद्देश काय होता, फक्त हे संपर्कात होते की अजून काही कट शिजत होतं महाराष्ट्रात देखील, याची अजून तपास समोर आले नाही। तपासांती नेमकं काय घडलं हे समोर येणार आहे। बरं, धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।